आपल्या रक्तामध्ये साखरेचं प्रमाण किती असतं? साखरेचं प्रमाण जर रक्तातलं वाढलं तर आपल्या शरीरात कोणती लक्षणं दिसून येतात? बरं, हे साखरेचं प्रमाण कमी झालं तर शरीरामध्ये कोणती लक्षणं दिसतात? साखर वाढली हा जसा आजार असतो तसा साखर कमी झालं तरी आजारच असतो. म्हणून साखर कमी होणं अथवा जास्त होणं याची लक्षणं तुम्हाला ओळखता येऊ शकतात का? याविषयी आज आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा. मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे. आपल्या रक्तामध्ये साखर किती असावी? साखरेचं प्रमाण किती असावं आणि का असावं हे आपल्याला माहिती असावं की साखरेशिवाय आपल्या शरीरामध्ये 3 अवयव असे आहेत की जे साखरेशिवाय त्यांचं खाद्य साखर आहे. मग बघा साखर किती महत्वाची आहे. म्हणजे साखर जर रक्तामध्ये नसेल तर तुम्हाला म्हणजे कोणत्या अवयवाला लागते त्यावरून कळेल साखर रक्तामध्ये असणं किती महत्वाचं असतं. ती वाढलेली आजार असते पण नसेल तर जमणार नाही ना. शरीरामध्ये 3 अवयव म्हणजे पहिला म्हणजे मेंदू. मेंदूला खायला साखरच लागते. त्याचं खाद्यच ग्लुकोज आहे. मग जर रक्तात साखर नसली तर तुमचा मेंदू जगेल कसा? तो काय खाईल? मग बघा, म्हणजे रक्तामध्ये साखर असावीच लागणार आहे आणि ती मेंदूला लागते. दुसरं म्हणजे तुमच्या डोळ्याचा जो लेअर, जिथे तुमच्या डोळे तुम्ही पाहिल्यानंतर बघितल्यानंतर जी प्रतिमा पडते ना डोळ्यावर, रेटिना म्हणतो आपण त्याला, त्या रेटिनावरती जी प्रतिमा तयार होते त्या वॉलला त्याचं खाद्य, त्या सेलचं ग्लुकोज लागतं त्याला. आणि तिसरं म्हणजे जर्मिनल इपिथेलियम, त्याला सुद्धा ग्लुकोज लागतं, साखर लागते. मग साखरेचं प्रमाण शरीरामध्ये नेमकं किती असावं? म्हणजे असणं महत्वाचंच आहे, कारण त्याशिवाय अस्तित्व कसं असेल आपलं. मग जर साखर पाहिजे पण ती किती पाहिजे? तर साखर वाढू नये आणि कमी होऊ नये अशी शरीरामध्ये रचना असते बरं का. साखर वाढू नये म्हणून इन्सुलिन काम करतं आणि साखर कमी होऊ नये म्हणून ग्लुकॅगॉन काम करतो. ग्लुकॅगॉनचे मित्र आहेत, त्याला 4-5 मित्र आहेत, ते मिळून काम करतात की 60च्या खाली साखर येऊच देत नाही. आणि इन्सुलिनचे सुद्धा वर मित्र आहेत. ते इन्सुलिनचे मित्र सुद्धा काय करतात माहितीये का? ती साखर रॅन्डम ब्लड शुगर 200च्या वर जाऊ देत नाही. म्हणजे तुमची साखर किती असावी? तर 60 आणि 100च्या मध्ये. तुम्ही रिकाम्या पोटी जर साखर जर म्हणजे तपासली तर त्यामध्ये तुमची 60 ते 100च्या दरम्यान साखर असते आणि तेवढीच असावी. आणि जेवल्यानंतर 2 तासानं तुमची साखर ही 140 असावी. आणि मग जेवल्यानंतर काय होतं? ग्लुकोज पटकन जेवणामध्ये जातं. कार्ब जेवणामध्ये गेल्यामुळं स्पाइक्स येतात, म्हणजे ग्लुकोज साखर वाढते रक्तातली, पण ती वाढण्याचं प्रमाण 200 पेक्षा जास्त नसावं. म्हणून वर काय करतो ते इन्सुलिन आहे ना, इन्सुलिन बघा, इन्सुलिन तर साखर वाढू नये म्हणून मदत करतं, पण इन्सुलिनचे त्याच्याबरोबर मित्र पण असतात म्हटलं होतं ना मी. तर ते मित्र म्हणजे इन्क्रेटिन असतो, सी पेप्टाइड असतो, अमायलिन असतो, म्हणजे ही त्या इन्सुलिनचे मित्र आहेत. तशी साखर कमी झाली, 60च्या खाली जर जायला लागली तर तुमचा ग्लुकॅगॉन असतो, इपिनेफ्रिन असतो, नॉरइपिनेफ्रिन असतो, कॉर्टिसॉल असतो किंवा ग्रोथ हार्मोन सुद्धा असतो. म्हणजे खाली 60च्या खाली जाऊ नये साखर याची शरीरामध्ये रचना आहे आणि 200च्या वर जाऊ नये म्हणूनही रचना आहे. म्हणजे साखरेचं प्रमाण हे 60 ते 200च्या दरम्यानच असावं. पण जर साखर वाढली तर लक्षणं काय दिसतात? बघा, साखर जर वाढली तर काय लक्षणं दिसतील बरं? ज्यांना बघा, आता लक्षणं काळजीपूर्वक आहे का? ही लक्षणं वाढलेल्या साखरेचे निदर्शक असतात. म्हणजे साखर वाढली कशी ओळखायची? साखर वाढली म्हणजे मेंदूनं, डोळ्यानं फार एन्जॉय करायला पाहिजे असंच ना, कारण सगळ्यात जास्त खाद्य त्यांचं रक्तामध्ये साखर वाढली. पण तसं नाही होत, ते ड्राउजी होतात बरं का. जास्त साखर सुद्धा त्यांना चालत नाही. 500च्या वरती जर साखर गेली तुमची तर शरीरामध्ये लक्षणं दिसायला लागतात. ती कोणती माहिती आहे? ती म्हणजे तुमच्या युरिनमध्ये म्हणजे मूत्रामध्ये साखर यायला लागते.
कारण तुमचे जे नेफ्रॉन्स असतात ना ते ग्लुकोजला पुन्हा परत रिअब्सॉर्ब करण्यामध्ये असक्षम राहतात, कारण प्रमाणच एवढं राहतं. त्याच्यामुळं हे ग्लुकोज म्हणजे एनर्जी आहे ना, एनर्जी मूत्रावाटे बाहेर पडते, म्हणजे पुन्हा आणखी एनर्जीची नीड लागणार आहे. म्हणजे त्याला आपण जर मूत्रामध्ये साखर गेली तर त्याला ग्लायकोसिरिया म्हणतो. म्हणजे जर मूत्राला मुंग्या लागायला लागल्या की समजून घ्यायचं आपल्याला साखर असू शकते बरं का वाढलेली. आणि साखर जर बाहेर पडते तर ती साखर एकटी पडत नाही, तिला मिसळायला पाणी लागतं आणि मग पाणी शरीरातून जास्त पडतं, म्हणून त्याला काय होतं, त्याच्यामध्ये पाणी जास्त यायला लागतं, त्याला डायुरेसिस म्हणजे पाणी लघवी जास्त व्हायला लागते. आणि पाण्याचं अतिरिक्त प्रमाण बाहेर पडायला लागलं म्हणजे तुम्हाला इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स सुद्धा होतं बरं काय. म्हणजे पॉलिपेप्सिया, कारण एनर्जी बाहेर पडते म्हणून तुम्हाला पॉलिडिप्सिया म्हणजे भूक जास्त लागायला लागते, कारण एनर्जी बाहेर पडते, पुन्हा मग भूक लागेल. शरीरामध्ये मेंदू सांगतो अरे खायला कमी पडलंय लवकर द्या, म्हणजे तो खातोय पण लघवी वाटा बाहेर पडतंय, मग त्याला काय होतं, त्याला भूक लागायला लागते कारण ग्लुकोज बाहेर चालली, एनर्जी बाहेर चालली आहे. आणि दुसरं म्हणजे त्याला तहान भी जास्त लागायला लागते, कारण काय होतं की कारण तहान लागते, कारण पाणी त्या ग्लुकोज बरोबर बाहेर जास्तीचं पडतं म्हणून कोरड पडते त्या पेशंटला आणि तहान लागते. आणि तिसरं म्हणजे पॉलियुरिया, म्हणजे जास्तीची लघवी पण यायला लागते, रात्रीच्याला त्याला 2-3 वेळेस पेक्षा जास्त उठावं लागतं. म्हणजे पण ही झाली ओळखण्याची लक्षणं. पण एक लक्षात ठेवा, ही वाढलेली साखर आहे ना तुमच्या मॅक्रो आणि मायक्रो दोन्हीही रक्तवाहिन्या, ज्या रक्तवाहिन्या आहेत ना त्याला डॅमेज करते बरं का. म्हणजे हृदयाचे विकार, कॉरोनरी आर्टरीचे डिसीज आहेत ना त्या साखर वाढल्याचे परिणाम असतात बरं का, लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे सीव्हीडी म्हणजे सेरेब्रोव्हॅस्क्युलर, म्हणजे मेंदूच्या ज्या रक्तवाहिन्या मोठ्याल्या त्याला सुद्धा होतात. तुम्हाला रिनल आर्टरीज म्हणजे किडनीला जो रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या त्यांना सुद्धा याचे दुष्परिणाम जाणवतात. आणि पेरिफेरल आर्टरीज म्हणजे तुमच्या पायाच्या वगैरे, तुम्ही बघितलं असेल डायबिटीसच्या पेशंटला पायाला वगैरे जखमा झाल्या किंवा सेन्सेशन कमी झालं, अँप्युटेशन पाय सुद्धा तोडावे लागतात, म्हणजे साखर वाढल्याचे हे परिणाम आहेत. आता बरं साखर कमी जर झाली तर काय लक्षणं दिसतील. आता साखर कमी जर झाली तर तुमच्या मेंदूवर पहिल्यांदा तुम्हाला हे माहिती ना सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, म्हणजे त्याच्यामध्ये सिम्पॅथॅटिक पॅरासिम्पॅथॅटिक येतात. मग सगळ्यात जास्त तुमच्या मेंदूवर साखर कमी झाली तर खाद्य कोणाचं आहे, मेंदूचं. सगळ्यात जास्त परिणाम कुठे दिसणार आहेत, मेंदूवर. मग आता मेंदू काय लक्षणं दाखवतो, सेंट्रल नर्वस सिस्टीम एक विशिष्ट प्रकारचे लक्षणं दाखवते. ॲबनॉर्मल बिहेवियर, म्हणजे तो माणूस ॲबनॉर्मल वागायला लागतो, म्हणजे त्याला साखर कमी पडलेली असते, तो इरिटेबल होतो, म्हणजे चिडचिड वाढते, राग यायला लागतो, त्याला साखर वाढली. तो कन्फ्युजन स्टेटमध्ये जातो. कन्फ्युजन माहिती का बरं, गोंधळ म्हणजे काय माहिती का तुम्हाला, गोंधळ कन्फ्युजन होणे या शब्द सांगता येतो का, कन्फ्युजन म्हणजे काय आपण सर्रास वापरतो, कन्फ्युजन आहे बरं का ते कन्फ्युजन मध्ये. पण कन्फ्युजन म्हणजे काय असतं तर टाइम प्लेस आणि पर्सन या तिघांना ओळखत नाही. टाइम किती झालाय त्याला कळत नाही कन्फ्युजन स्टेट मधल्या व्यक्तीला. प्लेस म्हणजे तो कुठं बसलाय काय करतोय हे त्याला भान नसतं, किंवा तो कुणाला मित्राला बोलतोय का घरातल्या कुटुंबातल्या सदस्याला बोलतोय का याचं भान नाही, तो कन्फ्युजन स्टेट मध्ये जातो. ज्याची साखर कमी झाली ना तो कन्फ्युजन स्टेट मध्ये जातो. बरं आता कन्फ्युजन स्टेट मधून तो पुढे कुठे जातो, डिलिरियम मध्ये जातो. डिलिरियम म्हणजे काय असतं माहिती का, तो अग्रेसिव्ह बनतो, हे फाडफाड म्हणजे तो रागीट होतो, तो उद्रेक पण करू शकतो डिलिरियम मध्ये. आणि पुढे जाऊन तो कोमा म्हणजे सीझर सुद्धा येतात, त्याला झटके सुद्धा येऊ शकतात साखर कमी झालेल्या रुग्णाला. आणि पुन्हा शेवटी तो सीझर झाल्यानंतर तो कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो. आणि सडनली कधी कधी त्याची साखर 60च्या खाली गेली तर त्याची डेथ सुद्धा होऊ शकते. हे कोणती लक्षणं होती, सेंट्रल नर्वस सिस्टीमची. पण काही लक्षणं अशी आहेत की ती ऑटोनॉमस मध्ये आहेत, म्हणजे ती सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक मध्ये आहेत. म्हणजे सिम्पॅथॅटिक मध्ये तुम्हाला सगळ्यात मोठं लक्षण काय दिसतं, ॲड्रिनर्जिक ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे सिम्पॅथॅटिक मध्ये तर त्यामध्ये तुम्हाला ट्रिमर्स जाणवतात, पेशंटला लटलटी सुटते. बऱ्याच जणाला बघा तुम्ही साखर कमी झाल्याचं लक्षण लटलट व्हायला लागतं पेशंट. आता तो ट्रिमर झाल्यानंतर त्याला पाल्पिटेशन्स म्हणतो, पाल्पिटेशन्स धडधड वाढते त्याची. धडधड म्हणजे काय माहिती का, धडधड वाढणे म्हणजे तुम्ही असं म्हणलात की हृदयाचे ठोके स्वतःला जाणवणे म्हणजे धडधड वाढणे असं नसतं बरं का काही.
एखादा जवळचा मित्र आला, मैत्रीण आली आणि हृदयाचे ठोके वाढले, त्याला तुम्ही म्हणणार का धडधड वाढली? नाही म्हणता येत ना. ते पाल्पिटेशन अनप्लिझंट अनप्लिझंट जे हृदयाच्या म्हणजे तुम्हाला कुठेतरी अबनॉर्मल वाटणाऱ्या, दुःखदायक वाटणाऱ्या जे हृदयाच्या धडधड म्हणजे असते ती कुठेतरी अनप्लिझंट असते. प्लिझंट आणि अनप्लिझंट मध्ये हा फरक आहे. म्हणजे तुम्हाला ती धडधड वाढते हृदयाची कोणामुळे? सिम्पॅथॅटिक म्हणजे या साखर कमी झाल्यामुळे. आणि एन्झायटी, साखर कमी जर झाली तर तुम्हाला एन्झायटी पण होते. पण आता जर तुमचं पॅरासिम्पॅथेटिक मध्ये जर तुम्हाला वाटलं त्याच्यामध्येच, तर काय काय होऊ शकतं? तर तिथं तुम्हाला घाम यायला लागतो बघा. घाम, साखर कमी व्हायला लागली म्हणजे घाम आला की समजून घ्या की तुम्हाला घाम येतोय म्हणजे साखर कमी झाली आहे, वाढली नाही आहे, साखर कमी झाली. हंगर, त्याला काय मेंदूला खायला कमी पडलेलं आहे, सेकंड लक्षण हंगर वाटतं त्याला, कारण सेंटर तिथलं सांगतं अरे भूक लागली आहे, खा काहीतरी, आणि मग ते खायला बघतं म्हणजे खूप खायचंय त्याला, तो हंगर मध्ये आहे. आणि सगळ्यात शेवटी लक्षण म्हणजे पॅरास्थेशिया, म्हणजे हायपर पॅरास्थेशिया किंवा हायपोपॅरास्थेशिया. म्हणजे कोणाकोणाला हाताला मुंग्या येतात किंवा जास्तीचे ते ऍक्टिव्ह होतात. म्हणजे दोन सेन्सेशन, हायपर सेन्सेशन किंवा लोअर सेन्सेशन. म्हणजे लोअर सेन्सेशन जर झाले तर तुमचे म्हणजे तुम्हाला एखादा हात आहे त्याला मुंग्या येतात, जड पडतो, त्याला सेन्सेशन लोअर सेन्सेशन, त्याला हायपो पॅरास्थेशिया म्हणतो. जर साखर किती असावी हे तुम्हाला लक्षात आलं, आता साखर वाढू नये हे लक्षात आलं, साखर कमी होऊ नये हेही तुम्हाला माहित झालंय, साखर वाढल्याची लक्षणं काय असतात आणि साखर कमी झाल्याची लक्षणं काय असतात हे आज तुम्हाला पक्क लक्षात आलं असेल ना? आलं की नाही आलं? आलंय ना? तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण साखर कमी कशी करावी किंवा या डायबिटीसवर काय नैसर्गिकरित्या आपण कसा म्हणजे त्याला प्रतिबंध घालू शकतो याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पण हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.